मला एक मनस्वी आनंद होत आहे की 28 तारखेला जे खऱ्या अर्थानं म्हणजे मराठीमध्ये ज्यांना आपण मराठीचे अमिताभ बच्चन म्हटलं तरी वावगं ठरू शकत नाही की ज्या माणसाला आपण लहानपणापासून त्यांचे चित्रपट पाहत आलो, शाळेच्या टायमिंगला कॉलेजच्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते खऱ्या अर्थाने एक नटसम्राट बोललं तर हरकत नाही, अशोक सराफ या 28 तारखेला आपल्या उलव्यामध्ये येत आहेत आणि त्यांचा सत्कार करण्याचा एक योग या निमित्ताने त्यांना पद्मश्री मिळालं। त्यांना घेऊन एखादा पिक्चर करावं ही सतत माझ्या मनात एक कल्पना होती, कारण सगळ्या क्षेत्रात आपण मी कला रसिक आहे, नाटकं पाहणे, सिनेमा पाहणे आणि अनेक त्या सर्वांना समर्थन देणं, जिथं जिथं नाट्य जिथं जिथं अडचण असेल कला संस्कृती याच्यामध्ये तर ते आपल्याकडे येतं, तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम करतो आहे। आणि आज या रूपानं अशोक सराफांचा सत्कार करावा अशी एक मनामध्ये इच्छा आली आणि जे जवळचे सहकार्य आहेत त्यांनी सर्व आज घडवून आणलं आणि आज उलव्यामध्ये म्हणजे या गव्हाण विभागामध्ये पनवेल तालुक्यामध्ये पद्मश्री अशोक सराफ येत आहेत। 78 वर्षे त्यांना झाली, पण त्यांना भेटलो, एक तास परवा चर्चा केली, कुठेही जाणवत नाही एवढा डाऊन टू अर्थ असलेला कलाकार मी पाहिला नाही। आणि निश्चितपणे मला फार आनंद झालेला आहे का ज्या पद्धतीने या यांना पाहत आम्ही मोठे झालो, यांची जी कला आहे, त्यांची जी मिमिक्री आहे, त्यांचा जो विनोद आहे, सहजगत्या बोलणारे विनोद असेल अनेक, आणि लक्ष्मण बेर्डे अशोक सराफ यांनीही मराठी नाट्यसृष्टी गाजवली। खऱ्या अर्थानं जय विरूची जोडी त्याच्यामधले अशोक सराफ आज उलव्यामध्ये येत आहेत आणि त्यांचा सत्कार समारंभ फार मोठ्या प्रमाणात आपण नागरी सत्कार करतो आहे। याच्यामध्ये अतिशय मोठे दिग्गज त्याच्यामध्ये येत आहेत का, सुशील कुमार शिंदे जे आहेत, गणेशजी नाईक साहेब आहेत, सुनील तटकरे आहेत, रामशेठ ठाकूर आहेत आणि आपण या उलवा आणि या पनवेलवासियांच्या वतीनं आपण नागरी सत्कार आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला यायचं आहे आणि आपण भूमिपुत्र भवनला 28 तारखेला 6 वाजता जमून हा कार्यक्रम एन्जॉय करायचा।